नमस्कार मित्रांनो, गणित साथी ह्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. इयत्ता 10वीचं त्रिकोणमिती नावाचं प्रकरण आपलं सुरू आहे. या प्रकरणामध्ये आपण त्रिकोणमितीय गुणोत्तर, त्यांच्यामधील असलेले परस्पर संबंध आणि त्रिकोणमितीय नित्य समानता याच्यावर आधारित असलेले भरपूर उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलेत मित्रांनो. आज मात्र आपल्याला अतिशय महत्वाचा भाग या ठिकाणी पाहायचा आहे. त्रिकोणमितीचे उपयोजन म्हणजे त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा उपयोग नेमका कुठे होतो, कशासाठी होतो हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. बघा आता तुम्ही लक्षात घ्या, एखाद्या इमारतीची उंची असेल किंवा मनोऱ्याची उंची असेल, झाडाची उंची असेल, हे आपण प्रत्यक्षात मोजू शकत नाही. लक्षात घ्या. नदीच्या पात्राची रुंदी असेल किंवा जर एखादं जहाज समुद्रामध्ये आहे, त्या जहाजाचं अंतर, दीपगृहापासून त्या जहाजाचं अंतर सुद्धा आपण प्रत्यक्षात जाऊन मोजू शकत नाही. मग अशा वेळेस ह्या त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा उपयोग करून ती अंतरे आपण ठरवू शकतो. जी अंतरे आपल्याला प्रत्यक्षात जाऊन मोजता येणार नाही अशी अंतरे त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या साह्याने आपण ठरवू शकतो. आणि म्हणून यालाच काय म्हणतात, त्रिकोणमितीय गुणोत्तरांचे उपयोजन असं म्हणतात. मग ते उपयोजन आपल्याला समजून घ्यायच्या आधी सुरुवातीला 3 गोष्टी, मूलभूत गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती असाव्यात. त्यातले पहिली बघा, दृष्टिरेषा, उन्नत कोन आणि अवनत कोन. या ठिकाणी मी एक आकृती तुम्हाला काढलेली दिसते आहे. ह्या ठिकाणी एक व्यक्ती उभा आहे. ही व्यक्ती समोर बघते, समोर अगदी त्या सरळ रेषेला अगदी समोर, त्याला क्षितिज समांतर रेषा असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती, ही व्यक्ती बी कडे बघत असेल, बीचं निरीक्षण करत असेल, म्हणजे साहजिक त्याची नजर अशी थोडीशी वरती जाईल. तर त्या एबी रेषेला दृष्टिरेषा असं म्हटलेलं मित्रांनो. आणि बघा मग ही एबी दृष्टिरेषा आणि एएम तुमची क्षितिज समांतर रेषा, मग ह्या दोन्ही रेषांनी केलेला हा जो कोन आहे या ठिकाणी, या कोणाला उन्नत कोन असं म्हणतात. तीच व्यक्ती समजा ए या ठिकाणी उभी असलेली व्यक्ती जर खाली बघत असेल जमिनीकडे, समजा तिरपी, तर तो समजा सी कडे बघतोय, या ठिकाणी समजा निरीक्षण करतोय, तर त्याची दृष्टिरेषा एसी झाली. एसी दृष्टिरेषेनं एएम ह्या क्षितिज समांतर रेषेशी केलेला हा जो कोन आहे मित्रांनो, ह्या कोणाला अवनत कोन असं म्हणतात. बघा, ही क्षितिज समांतर रेषा, क्षितिजाशी समांतर असलेली रेषा, आणि खाली नजर टाकली अशी, तर ती तुमची दृष्टिरेषा. दृष्टिरेषा आणि क्षितिज समांतर रेषा याच्यामधला जो अंतर कोन झाला, या कोणालाच अवनत कोन असं म्हणतात. आणि तो जर असं वरती बघत असेल तर त्यावेळेस तो ह्या ठिकाणी तयार झालेला कोन काय असेल, उन्नत कोन असेल. बघा या ठिकाणी आपण समजा ही आता माझ्या डोळ्याच्या समोर ही जी रेषा आहे तुमची, ही तुमची क्षितिज समांतर रेषा आहे. ज्यावेळेस मी वरती बघणार, असं वरती बघणार म्हणजे माझी दृष्टी अशी जाईल, राईट. मग या दृष्टिरेषेनं आणि क्षितिज समांतर रेषेनं या ठिकाणी ह्या टोकाजवळ केलेला जो हा कोन असेल मित्रांनो, ह्या कोणाला काय म्हणायचं, उन्नत कोन. उन्नत म्हणजे प्रगती, नाही का, असं वरती उन्नत कोन असं याला म्हणतात. अँगल ऑफ एलिव्हेशन असा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. ओके, हीच नजर आता समजा ही क्षितिज समांतर रेषा जशीच तशी, आता मी खाली बघतोय, खाली म्हणजे माझी नजर अशी तिरपी जाणार खाली, तर त्यावेळेस ही रेषा असेल. या ठिकाणी जो तयार झालेला कोन असेल, या कोणास अवनत कोन असं म्हणतात. मग उन्नत कोन इथे असेल आणि अवनत कोन इथे असेल, हे लक्षात घ्या. मग बघा या ठिकाणी सांगितलं, बिंदू ए ह्या ठिकाणी उभा असलेला निरीक्षक, ए ह्या ठिकाणी उभा असलेला निरीक्षक बी कडे पाहत असेल, म्हणजे ए उभा असलेला तो बी कडे पाहत असेल, तर रेषा एबी नावाच्या रेषेला काय म्हणायचं, दृष्टिरेषा असं म्हणायचं. ओके, आता उन्नत कोन, एएम ही निरीक्षकाची सामान्य दृष्टिरेषा आहे, क्षितिज समांतर रेषा आहे. एच्या तुलनेत अधिक उंचीवर आहे. बघा बी हा एच्या तुलनेत थोडीशा हाईटवर, उंचीवरती आहे. मग एबी रेषेनं एएम रेषेशी केलेला हा जो कोन आहे त्यालाच उन्नत कोन असं म्हणतात. त्याचबरोबर सी हा बिंदू ए बिंदूपेक्षा असा खाली आहे. मग रेषा एसी म्हणजे ही दृष्टिरेषा एसी न एएम ह्या रेषेशी केलेला कोन काय असतो, अवनत कोन असतो. या ठिकाणी उन्नत आणि अवनत कोन ही तुमच्या लक्षात आलं, याच्यावर आधारित असलेली उदाहरणं लगेच आपण बघूया.
ओके मित्रांनो, सराव संच 6.2 त्याच्यातलं पहिलं उदाहरण बघा. एक व्यक्ती एका चर्च पासून 80 मीटर अंतरावर उभी आहे. त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे पाहिले असता 45 मापाचा उन्नत कोन होतो. तर चर्चची उंची किती असेल आपल्याला या ठिकाणी शोधायला सांगितलं. समजा आपण या ठिकाणी असं समजूया, या सी या ठिकाणी ती व्यक्ती उभी आहे. मी या ठिकाणी लिहितो वाटलं व्यक्ती, आणि एबी तुमचा चर्च आहे मित्रांनो. एबी काय आहे? तुमचा चर्च आहे. मग या ठिकाणी उभी असलेली व्यक्ती चर्च एबी या छताकडे बघते, इथून असं इकडे बघते, म्हणजेच 100% या ठिकाणी कोणता कोण तयार होतो? 45 मापाचा उन्नत कोन तयार होतो. उन्नत कोन म्हटल्यानंतर वरती आपली नजर जाणार. ओके, मग इथं व्यक्ती उभी आहे, एकडे बघते आहे, 45 मापाचा कोन तयार झाला. आणि पुढे जाऊन काय सांगतो? आधीच सांगतो बघा, ती व्यक्ती चर्च पासून किती मीटर अंतरावरती आहे? 80. म्हणजे आता चर्च तुमची एबी आहे आणि व्यक्ती सी या ठिकाणी, म्हणजे बी आणि सी याच्यातलं अंतर तुमचं 80 मीटरचं आहे मित्रांनो. किती? 80 मीटर अंतरावर उभी आहे चर्च पासून. एबी चर्च आहे आणि ह्या ठिकाणी उभी असलेली व्यक्ती म्हणजे हे अंतर तुमचं 80 मीटरचं आहे. आणि विचारलं काय तुम्हाला माहिती का? तर चर्चची उंची किती, म्हणजे तुम्हाला एबीचं अंतर या ठिकाणी काढायला सांगितलं. ते आपण या ठिकाणी एक्स मानूया. काय घेऊया? एक्स मानूया. चला तर मग आता हे बघा, एबी ही चर्चची उंची घेतलेली आहे. बीसी चर्च पासून, म्हणजे ह्या चर्च पासून हे अंतर व्यक्तीचं अंतर बीसी आपण या ठिकाणी घेतलं. चला आपण या ठिकाणी किमती लिहिणार. मग आता मला सांगा, एबी बरोबर, एबी आपण एक्स घेतलेला आहे तो एक्स लिहिणार. बीसी ऑलरेडी दिलेला होता, बीसी हे अंतर तुमचं 80 आहे ते घेणार. आणि त्याच्यानंतर तुम्हाला थिटा जो कोन असतो मित्रांनो, तो 45 उन्नत कोन दिलेला आहे. 45 कोन आहे. अशा पद्धतीने आपण हे दिलेली माहिती आपण इथं घेतली. आता त्रिकोण एबीसी तुम्हाला हा काटकोन त्रिकोण दिसतोय आणि म्हणून आपण असं लिहू शकतो, त्रिकोण एबीसी ह्या काटकोन त्रिकोणात एबीसी ह्या काटकोन त्रिकोणात बघा, हा कोन बघा थिटा, इथं 45 कोन आहे. याच्या समोरची बाजू आणि ही लगतची बाजू. मग ह्या ठिकाणी 100% आपल्याला टॅन गुणोत्तर घ्यावं लागेल मित्रांनो. समोरची बाजू आणि लगतची बाजू याच्यामध्ये असलेला संबंध फक्त टॅन गुणोत्तरात आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी असं लिहिणार, टॅन थिटा बरोबर समोरची बाजू, याच्या समोरची बाजू एबी छेदस्थानी, लगतची बाजू तुमची काय असते? बीसी, अशी आपण या ठिकाणी घेणार. चला, थिटाचं माप तुमचं 45 आहे. मग या ठिकाणी टॅन थिटा म्हणजे टॅन 45 होतील तुमचे. बरोबर. एबीची माप आपण एक्स मानलेलं आहे, ते एक्स लिहूया. छेदस्थानी बीसी तुमचा 80 मित्रांनो, तो 80 घेतला. बघा आता टॅन 45 माप लक्षात घ्या. टॅन 45, जर तुम्ही ती सारणी बघितली त्रिकोणमितीय गुणोत्तरांची, 0, 30, 45, 60 आणि 90 अशा पद्धतीची कोन घेऊन त्यांचे प्रत्येक गुणोत्तराचं दिलेले आपण त्याच्यावर सारणीमध्ये माप दिलेलं आहे. तर 45 माप टॅन 45 त्या सारणीमध्ये बघा, त्या ठिकाणी तुमचा 1 असतो आणि म्हणून या ठिकाणी आपण 1 लिहिणार. 1 बरोबर एक्स छेदस्थानी तुमचा 80 जसा तसा. लक्षात घ्या, टॅन 45 1 घेतला सारणीत बघा तुम्ही. आणि म्हणून आता एक्स हे जसंच तसं इकडे घेतल्यानंतर पहा काय होईल, या 80 ने एकाला गुणा, 80 गुणिले 1 म्हणजेच किती झाले? 80 बरोबर तुमचा एक्स. याचाच अर्थ एक्स बरोबर किती आला तुमचा? 80 मीटर. 80 मीटर. ओके. आणि काय आहे तुमची एक्स या ठिकाणी? चर्चची उंची, तुम्हाला तीच उंची काढायला सांगितली. तर चर्चची उंची काढा. मग आपण असं लिहू शकता, चर्चची उंची बरोबर किती येणार तुमची? 80 मीटर. ओके. या ठिकाणी फक्त टॅन 45 ची किंमत अतिशय महत्वाची होती. ती जर तुमच्या लक्षात आली तर उदाहरण सोडवणं अतिशय सोपं आहे मित्रांनो. व्यवस्थित लिहा.
चला मित्रांनो, ह्याच सराव संचातलं 2 नंबरचं उदाहरण अतिशय महत्वाचं बघा. दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना 60 अंश मापाचा अवनत कोन होतो. जर दीपगृहाची उंची 90 मीटर असेल तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर असेल, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला. मित्रांनो, उदाहरण समजून घ्या. पहिल्यांदा एकदा लक्षात घ्या, दीपगृह आहे हे, आणि हा एक समुद्र आहे. समजा समुद्रापासून हे सी या ठिकाणी जहाज आहे, आणि समुद्राच्या किनाऱ्यावरती हा एक दीपगृह आहे, म्हणजे उंच टावर म्हणतो आपण त्याला, मनोरा किंवा टावर. हा, तर या ठिकाणी एक व्यक्ती उभी आहे, आणि ती काय करते, समुद्रामध्ये असलेल्या जहाजांची टेहाळणी करते, निरीक्षण करते. मग इथून त्याची नजर, दृष्टी अशी इकडे जहाजाकडे गेली. बघा, या ठिकाणी व्यक्ती आहे, लक्षात ठेवा. हा, इथून अशी दृष्टी गेली त्याची, म्हणून मी या ठिकाणी दृष्टी रेषा असं सांगितलं. आणि त्याची समोरची जी आहे ना, ही क्षितिज समांतर रेषा आहे. क्षितिज समांतर रेषा आणि दृष्टी रेषा याच्यामध्ये असलेला जो कोन आहे बघा, जहाजाकडे पाहताना, जहाज खाली आहे म्हणजे इकडं पाहताना 60 अंश मापाचा, या ठिकाणी असलेला कोन तुमचा 60 अंश मापाचा होतो. अवनत कोन होतो, लक्षात ठेवा. खाली असेल तर तो अवनत कोन. जर दीपगृहाची उंची 90 मीटर आहे, मग हे दीपगृह आहे, मी इथे शब्द लिहिला दीपगृह, त्याची उंची 90 मीटर, या ठिकाणी 90 लिहिलं मित्रांनो असेल, तर जहाज दीपगृहापासून किती अंतरावर असेल, म्हणजे हे जहाज आणि हा दीपगृह, म्हणजे तुमचं बीसीचं अंतर तुम्हाला शोधायचं. मग बीसीचं अंतर आपण या ठिकाणी एक्स मानूया. ओके, चला तर आता आकृतीमध्ये पहा, ह्या 2 समांतर रेषा आहेत. ह्या 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. म्हणजे ह्या ठिकाणी जर तुमचा 60 अंशाचा कोन असेल मित्रांनो, तर 100% ह्या बाजूला असलेला कोन सुद्धा तुमचा 60 अंशाचा कोन आहे, कारण ते एकमेकांचे व्युत्क्रम कोन आहेत. लक्षात ठेवा, व्युत्क्रम कोन कसोटीचा उपयोग करून ह्या कोनावरून आपण हा कोन या ठिकाणी काढला. चला तर मागच्या सारखंच, मागच्या उदाहरणात जसं आपण टॅन गुणोत्तर घेतलं होतं, इथे सुद्धा टॅनच गुणोत्तर घ्यावं लागणार आहे. साइन, कॉस, सेक, कोसेक हे गुणोत्तर घेऊन जमणार नाही. टॅन किंवा कॉट हे 2 गुणोत्तर आपण वापरू शकतो मित्रांनो. समोरची बाजू आणि ही लगतची बाजू आहे, आणि म्हणून या ठिकाणी बघा, मी माप लिहून घेऊया. सुरुवातीला आपण एबीचं माप, एबी ही तुमची 90 मीटरची आहे, म्हणून एबी बरोबर 90 मीटर. त्याच्यानंतर बीसी आपण एक्स मानलेला मित्रांनो, तो एक्स लिहूया. आणि ह्या ठिकाणी असलेला कोन तुमचा थिटा असतो, त्या थिटाचं माप तुमचं ह्या ठिकाणी 60 अंश आहे. अशा पद्धतीने आपण माप लिहून घेतली. चला तर आता पुढे आपल्याला त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण दिसतो मित्रांनो, आणि म्हणून लिहू शकता तुम्ही त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. हा जर काटकोन त्रिकोण असेल तर ह्या काटकोन त्रिकोणात टॅन थिटा जर घ्यायचा झाला, टॅन 60 डिग्री, टॅन थिटा बरोबर एबी छेदस्थानी बीसी, एबी छेदस्थानी बीसी हे गुणोत्तर आहे तुमचं. समोरची बाजू भागिले लगतची बाजू, समोरची बाजू भागिले लगतची बाजू, हा कोन आपण विचारात घेतलेला आहे. आणि म्हणून आता माप ठेवूया. टॅन थिटा तुमचा किती, 60 अंशाचा, तो लिहिला मित्रांनो. एबीचं माप 90 आहे, ते घेतलं आपण या ठिकाणी. छेदस्थानी बीसी आपण एक्स घेतला, अशा पद्धतीने. चला आता तुम्हाला माहितीये टॅन 60 की कोणाची सारणी जर बघितली त्या सारणीमध्ये टॅन 60चं माप आहे वर्गमुळात 3 अशा पद्धतीने दिलेला आहे. आणि तुमचा हा 90 जसाच्या तसा मित्रांनो, छेदस्थानी हा एक्स आहे. ओके, आता ज्याला पुढे सिम्प्लिफाय करूया. पहा, तिरकस गुणाकार केला, यांनी याला गुणल्यानंतर काय झालं, तुमचे वर्गमूळ 3 एक्स बरोबर तुमचे 90 जसेच तसे मित्रांनो. आणि म्हणून एक्स बरोबर 90 हे छेदस्थानी हे तुमचे वर्गमूळ 3, आणि म्हणून खालच्या वेळी पुन्हा एक्स बरोबर हे 90 जसेच्या तसे, छेदस्थानी वर्गमूळ 3 जसेच तसे. पहा, याचं जर वर्गमूळ 3 काढायचं असेल तुम्हाला, तर त्याच संख्येने त्याला गुणायचं पण आणि भागायचं सुद्धा. वर्गमूळ 3 छेदस्थानी वर्गमूळ 3.
ओके, बरोबर. काय झाले पाहत आहेत या ठिकाणी एक्स बरोबर हे 90 आणि हे वर्गमूळ 3 जसेच तसे. छेदस्थानी वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 3 म्हणजेच काय, वर्गमुळात 3 त्रिक 9 होतात, आहे की नाही. वर्गमुळात 9 लिहा वाटल्यास तर. आणि पुन्हा पुढे जाऊन म्हणून 90 वर्गमुळात 3 छेदस्थानी 9चं वर्गमूळ 3 आलं मित्रांनो. ओके, आणि आता 3 याला भाग दिला. पहा 3 1 3 3 त्रिक 9 म्हणजे त्याच्यावर एक 0 म्हणजे किती आले 30. 3 भाग द्या. 3 1 3 3 त्रिक 9 त्याच्यावर हा एक 0 म्हणजे 30 वर्गमुळात 3 हा तुमचा एक्स आला मित्रांनो. राईट. परंतु आपल्याला पहा या ठिकाणी मला वाटतं वर्गमूळ 3 ची किंमत सुद्धा दिलेली आहे पुस्तकात. वर्गमूळ 3 बरोबर 1.73 असं दिलेलं आहे. मग आता हे वर्गमूळ 3 ची किंमत आपण या ठिकाणी टाकू शकतो. म्हणून एक्स बरोबर 30 गुणिले वर्गमूळ 3 ची किंमत असते 1.73. ती ठेवा या ठिकाणी 1.73. ओके, याचा गुणाकार करूया मित्रांनो. चला हे बघा 3 9 3 3 गुणा 3 त्रिक 9. राईट. त्याच्यानंतर 7 त्रिक 21 21 शी 1 हातच्याला 2 नंतर 3 1 3 हातच्या 2 5 3 5 3 2 5 त्याच्यानंतर त्याच्यावर हा 0. राईट. पहा दशांश स्थळ 1 2 म्हणजेच इथून इथे दशांश स्थळ आपल्याला या ठिकाणी द्यावं लागेल. म्हणजेच याला पुढे जाऊन आपण असं लिहू शकतो 51.9 मीटर असं त्याचं उत्तर असेल. आणि एक्स म्हणजे काय तुमचं जहाजापासून दीपगृहापर्यंतचं जे अंतर आहे तुमचं जे विचारलं बघा, जहाज दीपगृहापासून किती अंतरावर असेल तर ते जहाज 51.9 मीटर अंतरावरती असेल दीपगृहापासून. अशा पद्धतीने अतिशय सोपं उदाहरण आहे. व्यवस्थित चला मित्रांनो 3 नंबरचं उदाहरण आहे. 12 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा, रस्त्याची रुंदी 12 मीटर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला, लक्षात घ्या असा रोड जो असेल त्याची रुंदी 12 मीटर आहे. रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूस समोरासमोर 2 इमारती आहेत. दोन्ही बाजूला 2 इमारती आहेत मित्रांनो. त्यापैकी एकीची उंची 10 मीटर आहे. तर तिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन 60 अंश मापाचा होतो. तर दुसऱ्या इमारतीची उंची या ठिकाणी काढायला सांगितली तुम्हाला. अतिशय सोपं असं उदाहरण आहे. चला आपण या ठिकाणी बीडी हा रस्ता घेऊया. या रस्त्याची ही रुंदी आहे. बी आणि डी पर्यंतचं अंतर, हे अंतर बीडी किती सांगितलं 12 मीटर. या ठिकाणी 12 मीटर हे अंतर करूया मित्रांनो. दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला, एक ही बाजू आणि दुसरी ही बाजू. ह्या बाजूला एक इमारत आहे एबी नावाची इमारत. दुसरी ह्या डी पासून सीडी नावाची ही मोठी इमारत. एबी आणि सीडी इमारत दोन्हींच्या मध्ये 12 मीटरचं अंतर आहे. रस्ता आहे, दोन्ही समोरासमोर आहे. लहान इमारत जी आहे हिची उंची दिली तुम्हाला 10 मीटर. 10 मीटर उंची असलेल्या इमारतीच्या ह्या टोकावरून दुसऱ्या इमारतीच्या टोकाकडे पाहिलं जातं. इथून इकडे पाहिलं जातं. त्यावेळेस इथं तयार झालेला जो कोन आहे मित्रांनो तो 60 अंश मापाचा उन्नत कोन सांगितला आपल्याला बघा. 60 अंश मापाचा उन्नत कोन होतो. तिच्या छतावरून म्हणजे हिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे म्हणजे सी याकडे पाहिले असता उन्नत कोन 60 अंश मापाचा होतो. तर दुसऱ्या इमारतीची उंची तुम्हाला काढायला सांगितली. पहिली इमारत 10 मीटरची आहे. रस्त्यामधलं अंतर 12 आहे. इथं झालेला कोन 60 अंशाचा सांगितला आणि विचारलं काय तुम्हाला दुसऱ्या इमारतीची उंची म्हणजे सीडीची उंची तुम्हाला काढायला सांगितली मित्रांनो. फार किती इंटरेस्टिंग उदाहरण आहे. सुरुवातीला आपण असं बघूया. इथून असा एक पद्धतीने लंब काढलेला आहे या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी तुम्हाला ए बी डी आणि ई हा आयत तयार झालेला दिसतो आहे. राईट. आयत जर असेल तर आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात मित्रांनो. एबीची जेवढी लांबी असेल तेवढीच लांबी ईडीची किंवा डीईची लांबी असेल. लक्षात घ्या एकरूप लांबीची असतात आयत असल्यामुळे. त्याचबरोबर बीडीची जेवढी लांबी असेल तेवढीच लांबी एईची सुद्धा असेल म्हणजे ही 12 असेल. ही 10 तर ही 10. हे खालचं अंतर 12 आहे तर वरचं सुद्धा अंतर किती असलं पाहिजे तुमचं 12च असलं पाहिजे. लक्षात ठेवा.
आणि आता तुम्हाला विचारलं काय की पूर्ण दुसऱ्या इमारतीची उंची. मग या ठिकाणी मी आधी लिहून ठेवलं एबी पहिली इमारत, एबी म्हणजे पहिली इमारत, सीडी दुसरी इमारत, सीडी या ठिकाणी दुसरी इमारत, अशा पद्धतीने लिहून ठेवलं. ओके, चला आता याची माप आपण, आणि त्याचबरोबर इथे 60 अंशाचा कोन दिलेला आहे. म्हणून आपण असं लिहूया, सुरुवातीला हा जो त्रिकोण तयार झाला तुमचा AEC, या त्रिकोणामध्ये ही बाजू माहिती आहे, तुम्हाला ही बाजू शोधावी लागेल, ती आपण नेहमी सारखं एक्स मानून घेऊया. आणि म्हणून आपण या ठिकाणी नेहमीप्रमाणे असं लिहूया, पहा AE बरोबर 12, AE बरोबर 12, नंतर CE बरोबर एक्स मानलेला आहे मित्रांनो, आणि तुमचा थिटा कोन जो आहे तो तुमचा 60 अंशाचा आहे, अशा पद्धतीने. ओके, चला तर आता एवढी माप घेतल्यानंतर आता हे तुम्ही लिहू शकतात खाली ABDE हा आयत असल्यामुळे त्याच्या समोरासमोरील बाजू सारख्या आहेत, ही बाजू सारखी, म्हणून ही 12 आली. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकतात, ही 10 आली. ओके, मी ती आता या ठिकाणी काय मेन्शन करते तुम्हाला सांगून दिलं. मी डायरेक्ट आता या त्रिकोणाचा विचार करतो. त्रिकोण लिहिणार मित्रांनो, कोणता त्रिकोण बघा, त्रिकोण वाचताना असं वाचायचं कधी पण CEA किंवा AEC असं जरी म्हटलं तरी चालेल. त्रिकोण AEC ह्या काटकोन त्रिकोणात ओके, चला टॅन थिटा हा समजा हा कोण आपण विचारात घेतला, टॅन 60 नाही का, आपण टॅन थिटा म्हणूया सुरुवातीला, थिटा म्हणा किंवा टॅन 60 म्हणा. समोरची बाजू भागिले लगतची बाजू CE, छेदस्थानी लगतची बाजू AE. चला किमती ठेवा, टॅन थिटा तुमचा 60 अंशाचा आहे. चला CE चं माप आपण एक्स मानलेलं आहे मित्रांनो, छेदस्थानी AE तुमचा 12, राईट. ओके, पुढे जाऊन आपण याला असं म्हणू शकतो, टॅन 60 म्हणजे किती असतो, वर्गमुळात 3. मगाशी घेतलंच आपण. टॅन 60 हा वर्गमुळात 3 असतो, हे तुम्हाला माहिती बरोबर. हा एक्स छेदस्थानी 12 तुमची जशीच्या तशी. पुढे जाऊन आपण असं करू शकतो, या 12 वर्गमूळ 3 ला गुणा, 12 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजेच काय झाले, 12 वर्गमुळात 3 बरोबर तुमचा एक्स आला. म्हणून एक्स बरोबर काय लिहू शकतात, 12 वर्गमुळात 3. आता या ठिकाणी तुम्हाला वर्गमूळ 3 ची किंमत काय दिलेली नाही मित्रांनो, ती लिहायची गरज पण नाही. तुम्हाला दुसऱ्या इमारतीची उंची विचारली आणि म्हणून तुम्ही असं लिहू शकता, दुसऱ्या इमारतीची उंची बरोबर. पहा दुसऱ्या इमारतीची उंची, आता दुसरी इमारत तुमची सीडी आहे, सीडी. आता सीडी बरोबर CE अधिक ED राईट. आता इथे खाली दिसेल का नाही मला शंका आहे, बघून घेतो मी खाली दिसतंय का तुम्हाला. ओके बरोबर. पहा आता CE चं माप किती आहे, CE म्हणजे एक्स, तो किती काढला तुमचा 12 वर्गमुळात 3, 12 वर्गमुळात 3 अधिक ED किती आहे तुमचा 10. मित्रांनो 12 वर्गमुळात 3 अधिक 10 याची बेरीज आपल्याला करता येणार नाही. का करता येणार नाही, 12 ला वर्गमूळ 3 न गुणलेला आहे आणि 10 मात्र वेगळा आहे, म्हणून यांची आपल्याला बेरीज करता येणार नाही. असं आपल्याला या ठिकाणी उत्तर ठेवावं लागेल. अशा पद्धतीने अतिशय सोपं असं उदाहरण होतं मित्रांनो, फार काही नव्हतं ह्या उदाहरणामध्ये विशेष असं. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यामधले 3 उदाहरणं राहिली, ते 3 उदाहरण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. धन्यवाद.